नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला थर्ड चॅप्टर ॲडमिशन ऑफ पार्टनर हा घ्यायचा आहे। त्याच्यातील प्रॉब्लेम नंबर 3 आणि पेज नंबर 139 करा 139। आता पहा, पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचून घ्या। कोणताही चॅप्टर असो आणि कोणताही प्रॉब्लेम असो, आपण 5 स्टेपमध्ये सोडवत असतो। पहिली स्टेप फॉर्मॅट तयार करायची असते, आपण फॉर्मॅट तयार करून घेतला आहे। दुसरी स्टेप असते प्रॉब्लेम वाचा, समजून घ्या आणि जे काही ॲडजस्टमेंट असतील त्याला टिक मार्क करा। ही दुसरी स्टेप झाली। तिसरी स्टेप असते पोस्टिंग करण्याची, म्हणजे कॉपी पेस्ट। तिथं बघा आणि इथं पेस्ट करा। डेबिटची डेबिटला पोस्टिंग होते आणि क्रेडिटची क्रेडिटला पोस्टिंग होते। या प्रकारे पोस्टिंग करतो आणि त्याच्यानंतरची स्टेप असते ॲडजस्टमेंट सॉल्वची, चौथी। आणि सगळ्यात शेवटची स्टेप असते म्हणजे टॅलीची। आता 1 बाय 1 आपण टिक मार्क केलेलं आहे का तुम्ही? आता 1 बाय 1 आपण काय करू, पोस्टिंग करून घेऊ। ठीक आहे, दुसरी स्टेप कंप्लीट झाली म्हणजे आता डायरेक्ट तिसरी स्टेप। आता लायबिलिटी साइडला तुम्हाला काय घटक दिले असतील? काय दिले लायबिलिटी साइडला? कॅपिटल, रिझर्व्ह फंड। कॅपिटल कुठे लिहितो? पहा, आता लायबिलिटी साइडला जर कॅपिटल दिलं तर कॅपिटलचं आपल्याला अकाउंट तयार केलं, मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट दिलेलं असतं आणि त्या बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला लायबिलिटी साइड आणि ॲसेट साइड, लायबिलिटी ट्रान्सफर लायबिलिटी साइडला आणि ॲसेटचं ट्रान्सफर ॲसेट साइडला केलं जातं। पण ज्याचं अकाउंट तयार केलं आपण त्याचं त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं। समजलं का? आता लायबिलिटी साइडला कॅपिटल म्हणजे आपल्याकडे कॅपिटल अकाउंट तयार केले। पार्टनरचं नाव सांगा। आनंद, रोहित, नचिकेत। आनंद, रोहित, नचिकेत। डेबिट साइडला इथेच लिहा। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, 3 पार्टनर्सचं एकच अकाउंट आहे। समजलं का? आता क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून लिहा। बाय बॅलन्स ब्रॉट डाउन। बाय बॅलन्स ब्रॉट डाउन का? कारण लायबिलिटी साइडला तुम्हाला कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे, म्हणजे ती क्रेडिट बॅलन्स असते। कारण कॅपिटल लायबिलिटी साइड कोणती साइड असते? क्रेडिट साइड। म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन लिहा। किती अमाउंट आहे आमची? 1,35,000। 1,35,000। त्याच्यानंतर रोहितची 75,000 आणि नचिकेतची ॲडजस्टमेंट। नचिकेतची दिलेली नसते। दोनच पार्टनरची दिलेली असतात, कारण ओल्ड 2 पार्टनर असतात आणि नवीन पार्टनर त्याच्यामध्ये ॲड होतात। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? रिझर्व्ह फंड। रिझर्व्ह फंड। इथं बाय रिझर्व्ह फंड लिहा, कारण रिझर्व्ह फंड देखील कुणाला मिळत असतो? कुणाला मिळत असतो? पार्टनरलाच मिळत असतो। ठीक आहे, म्हणून रिझर्व्ह फंड देखील क्रेडिट साइडलाच लिहा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला। समजलं का? हां, किती अमाउंट आहे रिझर्व्ह फंडची? आता ती डिस्ट्रीब्यूट करायची असते 2 पार्टनरला ओल्ड रेशो प्रमाणे। ओल्ड रेशो काय सांगितलं तिथं? ओल्ड रेशो दिलेला असतो 4:1 दिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे ओल्ड 2 पार्टनरचं दिलेलं आहे 4:1। मग ती 4 ने किती होतात? 5। म्हणजे जो काही प्रॉफिट असेल त्याला 5 ने डिवाइड करा, 1 भाग मिळतो। मग त्या 1 भागला एकदा 4 ने गुणाकार करा आणि एकदा 1 ने गुणाकार करा, दोघांचा भाग निघेल। ठीक आहे, किती अमाउंट दिली रिझर्व्ह फंडची? रिझर्व्ह फंडची अमाउंट 90,000। ठीक आहे, 90,000 डिवाइड बाय 5 केले किती येतात? 18,90 18,000 डिवायडेशन 5 ने केलं तर किती रुपये येणार आहेत? 18,000 लक्षात घ्या। आता 18,000 ला 8 into जर 4 केला तर किती येणार आहेत? 72,000। 8 into 72। ठीक आहे, एका पार्टनरला पहा, हे 18,000 ला गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यासोबत पण गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, 18,000 into 1 म्हणजे 18,000 येणार आणि या दोन्हीची टोटल केली किती होतात? 90,000। म्हणजे 90,000चं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करणार? 72,000 आणि 18,000। समजलं का? मग याच्या क्रेडिट साइडला लिहा 72,000 आणि तिला 18,000। तिसऱ्याच्या कॉलममध्ये द्यायचं, कारण तिसऱ्याला भेटणार नाही, तो नवीन पार्टनर आहे आणि रिझर्व्ह फंड कधीच आहे? जुना आहे, त्याच्यामुळे जुन्या पार्टनरलाच मिळत असतो। नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? क्रेडिटर्स। कोणत्या साईडला लिहितो? लायबिलिटी साईडला। कारण क्रेडिटचं अकाउंट तयार केलंय का तुम्ही? ज्याचं अकाउंट तयार केलंय त्या अकाउंटला आपण एंट्री करतो, परंतु इथं अकाउंट तयार नसल्यामुळं आपण कुठे लिहिणार? क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला। क्रेडिटर्स किती अमाउंट आहे? 54,000। 54,000।
ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर नेक्स्ट पुढं बिल्स पेबल चा अमाउंट सांगा 6000 मनी ठीक आहे ऍडजस्टमेंट नाही बाहेरचा कॉलम नेक्स्ट ऍसेटला काय दिलं सुरुवातीला गुडविल ऍडजस्टमेंट आहे का आहे इन ब्रॅकेट लिहा किती अमाउंट 90,000 त्याच्यानंतर नेक्स्ट इक्विपमेंट अमाउंट किती 45,000 ऍडजस्टमेंट आहे का आहे आणि पुढे घ्या आहे ऍडजस्टमेंट बघा स्टॉकची किती अमाउंट आहे 54,000 ऍडजस्टमेंट आहे का आहे लाईन सोडा आणि नेक्स्ट डेटर्सची किती अमाउंट आहे 1,20,000 ऍडजस्टमेंट आहे का इनरमध्ये नेक्स्ट आता कॅश अकाउंट तयार केले आपण ठीक आहे कॅश किंवा बँक अकाउंट तयार करतात आता इथे कॅश आहे म्हणजे कॅश अकाउंट तयार करा ठीक आहे बँक नाव चालतं तरी काही तयार होतं कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती अमाऊंट बॅलन्सची कॅशची 51,000 पहा ॲसेट साईड ही डेबिट साईड असते म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करा समजलं नेक्स्ट पुढे काय सांगितलं सांगा झालं सगळ्यात ॲडजस्टमेंट ॲसेट इतकंच आहेत का नाही छोटा प्रॉब्लेम आहे आता ॲडजस्टमेंट होता पहिले ॲडजस्टमेंट काय पहिले पेज नंबर 139 का पहिले ॲडजस्टमेंट काय सांगितली बघा दे ॲग्रीड टू ॲडमिट नचिकेत ऑन द फॉलोइंग टर्म्स त्या फॉर्ममध्ये नवीन पार्टनर नचिकेत म्हणून ॲडमिट होतो आणि त्याच्या टर्म्स कंडिशन पुढील प्रमाणे सांगितल्या पहिली कंडिशन काय पहा द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ नचिकेत गुडविल रिटर्न ऑफ होते कधी ज्यावेळेस नवीन पार्टनर ॲडमिट होतो आता गुडविल आपण इथे लिहिली आणि रिटर्न ऑफचा अर्थ काय होतो लिहिलेली फोडा किंवा मायनस करा असं अर्थ होतो म्हणजे तो रिटर्न ऑफ करा मायनस करा रिटर्न ऑफ म्हणून ठीक आहे रिटर्न ऑफ किती अमाऊंट पर्सेंटेज काय अमाऊंट सांगितली का काहीच नाही सांगितलं सगळी अमाऊंट मायनस करायची असते ठीक आहे आता त्याचा सेकंड इफेक्ट झाला पाहिजे सेकंड इफेक्ट कुठं होणार पहा पहिला इफेक्ट डेबिट साईडला मायनस झालाय ॲसेट साईडला मायनस झालाय ॲसेट साईड डेबिट साईड त्याच्यातून मायनस झाला म्हणजे क्रेडिटचा इफेक्ट झाला पहिला दुसरा इफेक्ट डेबिट साईडला व्हायला पाहिजे कोणत्या तरी डेबिट साईडला व्हायला पाहिजे कोणत्या डेबिटला होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला होईल लक्षात घ्या गुडविलचा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटललाच होत असतो आणि लक्षात आता पहिली गुडविल होती ती गुडविल कमी झाली बरोबर आहे का म्हणजे लॉस झाला कुणाचा लॉस झाला पार्टनरचा लॉस झाला म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला एंट्री करा टू गुडविल म्हणून ठीक आहे टू गुडविल अकाउंट आता 90,000 अमाऊंट आहे अमाऊंट किती मायनस झाली 90,000 आपण केली आता 90,000 यांना डिस्ट्रीब्यूट करायची ओल्ड रेशो प्रमाणे कशी करणार आपण 90,000 कॅल्क्युलेशन केले ऑलरेडी परत करण्याची गरज आहे का असंच कॅल्क्युलेशन होणार हीच अमाऊंट येणार ना 72,000 आणि 18,000 ठीक आहे ही अमाऊंट 72,000 आणि 18,000 तिसऱ्या पार्टनरला डॅश कारण रिझर्व्ह फंडची देखील अमाऊंट तितकीच होती आणि गुडविलची देखील तितकीच आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय सांगितलं सांगा 1/4 of equipments to be returned off. 1/4 इक्विपमेंट रिटर्न ऑफ आता रिटर्न ऑफ नाव परत आलं रिटर्न ऑफ म्हणजे मायनस करा पण किती 1/4 लक्षात घ्या आता इक्विपमेंटची किती अमाऊंट सांगितली 45,000 आणि त्या 1/4 काढायचं म्हणजे किती 1/4 इंटू 1/4 असा त्याचा अर्थ होतो म्हणजे त्याचे 4 भाग करा डिवाइड बाय 4 केलं तर 1 भाग मिळतो
आणि एक भाग मायनस करा, जो काय भाग येईल तो मायनस करा. म्हणजे डिवाइड बाय 4 केल्यास किती रुपये येतात बघा. 4 4 4 2 जा 8 4 5 20 11,250. ठीक आहे. हा 4/5 भाग आला. म्हणजे एक भाग तितका आला. 4/5 चा अर्थ काय होतो, 4 भाग समान केले त्याच्यातील एक भाग म्हणजे 11,250. 11,250 मायनस करा, मायनस केल्यास किती येतात बघा. याला रिटर्न होऊ द्या. नाव 11,250 किती येणार आहे. 750 33 येईल. ठीक आहे. 33,750. आणि आता सेकंड इफेक्ट कशाचा करणार. सेकंड इफेक्ट जे आम्हाला मायनस केली म्हणजे 11,250. पहा आता लक्ष द्या, हा लॉस आहे का प्रॉफिट आहे. इकडे बस, इथं बस. हा ठीक आहे. 11,250 प्रॉफिट आहे का लॉस आहे सांगा. ऍसेट कमी झाली. ऍसेट काय झाली, कमी झाली. लवकर येत जातात. ऍसेट कमी झाली 11,250. प्रॉफिट आहे का लॉस आहे. लॉस. लॉस कोणत्या साईडला लिहितो आपण. लॉस कोणत्या साईडला लिहितो मानलेला म्हणला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. याला दुसरं नाव काय माहिती आहे का तुम्हाला. रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव आहे प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट देखील त्याला म्हटलं जातं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. डेबिट साईडला आपण लॉस देतो, क्रेडिट साईडला इन्कम किंवा गेन घेतो. सेकंड चॅप्टर मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देखील यासारखंच आहे. डेबिट साईडला एक्सपेंडिचर असतात आणि क्रेडिट साईडला इन्कम असतात. म्हणजे इथे देखील काय असणार, डेबिटला लॉस किंवा एक्सपेंडिचर आणि क्रेडिटला इन्कम गेन प्रॉफिट जो काय असेल. आता लॉस झालाय. लॉस कोणत्या साईडला घेतो आपण. डेबिटला काय म्हणून देणार टू इक्विपमेंट. इक्विपमेंट अकाउंट किती अमाऊंट आहे. 11,250. ठीक आहे. जितका लॉस झाला, जितकी अमाऊंट ऍसेटची कमी झाली तितकाच इफेक्ट करायचा असतो सेकंड इफेक्ट. आता दुसरी ऍसेट त्याच्यानंतर सुरू आता Stock is undervalued by 10% and it is to be adjusted. आता ही ऍडजस्टमेंट महत्त्वाची. स्टॉक इज अंडर व्हॅल्यू बाय 10%. अंडर व्हॅल्यूचा अर्थ काय होतो, कमी. अंडर व्हॅल्यूचा अर्थ काय होतो, कमी. स्टॉक हा अंडर व्हॅल्यू दाखवण्यात आले. हा स्टॉक किती अमाऊंट आहे. स्टॉकची सांगा. स्टॉकची अमाऊंट किती. 54,000. तो अंडर व्हॅल्यू दाखवण्यात आलेला आहे कितीने. 10%. लक्षात घ्या. 10% कमी दाखवण्यात आला म्हणजे किती टक्के दाखवण्यात आला असेल. पूर्ण पर्सेंटेज किती असतात, पूर्ण टक्केवारी किती असतात असते 100%. 100 पैकी 10% कमी दाखवला म्हणजे किती दाखवला 90% दाखवला. हा किती दाखवलाय 90%. मग तुम्हाला 100% माहिती आहे का नाही माहिती. तो क्वेश्चन आला माहिती नाही म्हणून. बरोबर आहे का. हो किती काढायचे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. उत्तर निघून जाईल 54,000 into 100 डिवाइड बाय 90. 0 कटला 0 कटला. ठीक आहे. एक 0 गेला. बाकीचे अमाऊंट राहते का तुम्हाला असं कॅल्क्युलेशन नसेल असं करा. एक 3 0 आणि कसं 1 0 खाली गेला. समजलं म्हणजे 4 0 इथं राहते. डिवाइड बाय 9 जर केला 9 चा पाडा म्हणा 9 सखत चोपन्न येतात. 9 6 जा 54. 54 मायनस करा 0 0 राहते. आता पुढे 4 0 उरले ते खाली घेण्यापेक्षा बरोबर घ्या. 1 2 3 4 किती अमाऊंट झाली 60,000. म्हणजे 60,000 किती टक्के अमाऊंट झाली 100%. स्टॉकची अमाऊंट 100% किती 60,000. म्हणजे स्टॉक ओरिजिनल अमाऊंट किती 60,000 आणि तो किती घेण्यात आलेला आहे 54,000. म्हणजे कमी घेतला आहे 10,000. जितका काय 6,000 कमी घेतलेला आहे. ही 60,000 जी अमाऊंट काढली ना आपण 100% ही अमाऊंट बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. इथे 60,000. आता किती प्लस झाली का मायनस होणार याच्यामध्ये 54 मध्ये प्लस होणार का मायनस होणार. 60,000 येण्यासाठी प्लस होणार आहे. किती प्लस होती 6,000 प्लस होती. 6,000 ऍड केले याच्यामध्ये तर 60,000 रुपये येतात. पहा आणि याला काय नाव देणार ऍड म्हणून मी अंडर व्हॅल्यू दिली तर आपण अंडर व्हॅल्यू दिला.
ठीक आहे. अंडर व्हॅल्यू किती दाखवण्यात आलेलं आहे? अंडर व्हॅल्यू किती दाखवण्यात आलं आहे? 6000 म्हणजे 6000 ऍड केले. लक्षात ठेवा अंडर व्हॅल्यू ऍड केला जातो आणि ओव्हर व्हॅल्यू हा लेस केला जातो. अंडर व्हॅल्यू ऍड केला जातो आणि ओव्हर व्हॅल्यू लेस केला जातो. समजलं का? कारण पहा आपण म्हणतो ना एखादा समजा विद्यार्थी असेल तो काहीतरी ओव्हर करत असेल तर आपण म्हणतो तो ओव्हरपणा तुझा कमी कर. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तसं आणि एखादा समजा कमी दाखवत असेल त्याच्याकडे गुण आहेत परंतु दाखवत नाही मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो ऍड करते गुण असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. अंडर व्हॅल्यू असेल तर ऍड करा आणि ओव्हर व्हॅल्यू असेल तर लेस करा. समजलं का? आता भांड्याची ऍडजस्टमेंट आहे सगळी वेगळी केला का? 6000 नाही केला. 6000 प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे सांगा? प्रॉफिट आहे ना. मग इथे द्या स्टॉक बाय स्टॉक अकाउंट किती अमाऊंट आहे? 6000 प्रॉफिट झालेला आहे. समजलं? नेक्स्ट पुढे काय? Debtors of 1800 are not receivable. Debtors are 1800 are not receivable. म्हणजे 1800 रुपये डेटर्स कडून पैसे येणार नाहीत. नॉट रिसिवेबल आहे. Recoverable. हां नॉट रिसिवेबल किंवा रिकव्हरेबल एकच. रिकव्हर होणार नाही किंवा रिसीव्ह होणार नाही. ठीक आहे. आता डेटर्स जर रिसीव्ह होणार नसतील तर आपण काय म्हणतो त्याला? बॅड डेट्स म्हणतो. काय म्हणतो त्याला? बॅड डेट्स म्हणतो. इकडे समजा किती अमाऊंट आहे? किती होणार आहे? किती होणार नाही रिकव्हर? 1800 मायनस करायचं किती राहील? 1 लाख 20 ना 1,18,000 किती राहतील? 200. समजलं का? 1,18,200 राहतील. आता सेकंड डेबिट कुठं होईल? पहा बॅड डेट्स म्हणून लेस झाले. बॅड डेट्स म्हणून 1800 रुपये लेस झाले कमी झाले. सेकंड डेबिट कुठे करतो आपण? डेबिट साइडला. लॉस झाला असेल डेबिटला म्हणून बॅड डेट्स म्हणून डेबिट दिले. किती अमाऊंट आहे बॅड डेट्सची? 1000. समजलं का? नेक्स्ट पुढे वाचा. Nachikeet will introduce 1,20,000 share in future. भविष्य मध्ये त्याला 2 शेअर मिळणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही इंट्रोड्यूस किती केले? नचिकेत will introduce 1,20,000. 1,20,000 तो कॅपिटल म्हणून देणार. बिझनेस मध्ये कॅश येणार. बिझनेस मध्ये जर कॅश आली तर कोणत्या साइडला एंट्री होते? डेबिट साइडला. डेबिट कार्ड कम्स इन. रिअल अकाउंटचा रूल आहे. मग कॅश अकाउंट डेबिट झाल्या 2 नचिकेत कॅपिटल अकाउंट. देणारा व्यक्ती कोण आहे? नचिकेत. इथे द्या 2 नचिकेत कॅपिटल अकाउंट. अमाउंट किती? 1,20,000. आता 1,20,000 सेकंड डेबिट कुठे होणार आहे? नचिकेत कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट रेग्युलर या रूल प्रमाणे त्याला पैसे दिले म्हणून त्याच्या क्रेडिट साइडला एंट्री होणार बाय कॅश अकाउंट म्हणून. कॅश दिली त्याने. किती रुपये दिले? 1,20,000. फक्त नचिकेतच्या कॉलममध्ये दिले. कारण नचिकेतनं पैसे दिले म्हणून नचिकेतच्या कॉलममध्ये. इथे कॅपिटलला पर्सनल अकाउंटचा रूल लागू होतो. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्याने पैसे दिलेत बिझनेसमध्ये म्हणून क्रेडिट द गिव्हर आहे. म्हणून त्याच्या क्रेडिट साइडला त्याच्याच कॉलममध्ये एंट्री करा. समजलं ना? असे 2 इफेक्ट दिले. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2 इफेक्ट होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट शेवटची ऍडजस्टमेंट आहे. पहा आनंद विड्रॉ ₹60,000 फ्रॉम बिझनेस. बिझनेसमधून आनंद काय करतो? 60,000 रुपये उचलतो. म्हणजे घरी घेऊन जातो. त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. पर्सनल यूजसाठी गेले पैसे उचलले. आता मला सांगा बिझनेसमधून पैसे गेले का बिझनेसमध्ये पैसे आले? अरे विड्रॉ केल्यास आता सांगितलं ना मी घरी घेऊन गेला ना आज येतील किती? येणार आहेत का? बिझनेसमधून पैसे जाणार. ठीक आहे. मग आता बिझनेसमधून जर पैसे गेले पैशाचा अकाउंट कोणतं आहे आपल्याला? कॅश अकाउंट. पैसे आले तर कोणत्या साईडला लिहितो? डेबिटला. आणि पैसे गेले तर क्रेडिट साईडला. डेबिट वाट कम्स इन. आले तर डेबिटला घ्या आणि गेले तर क्रेडिटला घ्या असा त्याचा रूल असतो. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. मग क्रेडिट साईडला काय लिहितात? बाय आनंदाने उचललेत ना. बाय आनंद कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आनंद कॅपिटल अकाउंट. किती अकाउंट आहे? 60,000. हा पैसे गेले म्हणून क्रेडिट साईडला आणि नाव आला आनंद. आनंद व्यक्तीचा, आनंद पाटीलचा. मग आनंदच्या कोणत्या साईडला एंट्री होणार? डेबिटला. कारण ऑपोजिट साईडला एंट्री होत असते. एक डेबिट जर क्रेडिटला झाला तर दुसरा डेबिटला. आणि पहिला जर डेबिटला झाला तर दुसरा क्रेडिट. याच्यात क्रेडिट साईडला पहिला यूज झाला म्हणजे दुसरा कुठं व्हायला पाहिजे?
डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटलचं डेबिट साईडला लिहा टू कॅश अकाउंट आणि फक्त आनंदच्या कॉलममध्ये लिहा 60,000 कारण आनंद पैसे उचलले बाकीच्यांनी उचलले नाही बाकीच्या दोघांना डॅश करा समजलं का नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे का आता नाही शेवटची ॲडजस्टमेंट इतकीच होती आता सगळ्या आपला सगळा प्रॉब्लेम सोडवणं झालेला आहे ठीक आहे ॲडजस्टमेंट झाल्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले का बघा ठीक आहे इथे काय आले नाही आता पहा शेवटची स्टेप काय असते आपली 5वी स्टेप टॅली करण्याची म्हणजे आता आपला फॉर्मेट झाला होता टिक मार्क झाली होती त्याच्यानंतर पोस्टिंग झाली होती ठीक आहे आणि ॲडजस्टमेंट देखील आपण सोडवलं म्हणजे 4 स्टेप कंप्लीट झाल्या आता 5वी स्टेप असते आपली टॅली करण्याची कोणती साईड असते ती डेबिट का क्रेडिट सांगा डेबिट साईड असते डेबिटची टोटल किती पहा की 50 ला 50 0 ला 0 हातचा निकाल आहे 13,050 रुपये ठीक आहे 13,050 रुपये द्या सॉरी ते 13,000 ठीक आहे 13,050 मधून 6,000 मायनस करा काय लागतील 50 राहतील 0 ला 0 7,050 रुपये राहतील ठीक आहे आता 7,050 कुणाला द्यायचे असतात हा लॉस आहे का प्रॉफिट हे सांगा 7,050 लॉस आहे का प्रॉफिट डेबिट साईड ला एंट्री जास्त आली डेबिट साईडची टोटल जास्त म्हणजे लॉस असणार का प्रॉफिट डेबिट साईडला लॉस असतो ना सगळ्यांना डेबिटची साईड जास्त म्हणजे ती साईड डेबिटची जास्त म्हणजे लॉस या लॉस कोणाला ट्रान्सफर केला जातो पार्टनरला प्रॉफिट कोणाला ट्रान्सफर केला जातो पार्टनरला दुसरं कोण आहे का पार्टनर शिवाय नाही त्याच्यामुळे दोन्ही पार्टनरलाच ट्रान्सफर केलं जाईल इथल्या बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दोघांचं नाव लिहा कारण दोघांचा प्रॉफिट आहे आनंद आणि रोहितचा लिनर मध्ये लिहा थोडी जागा सोडा अमुक लिहा आनंद आणि रोहित ठीक आहे आता यांना कसं डिस्ट्रीब्यूट होणार आहे 4:1 ठीक आहे म्हणजे ते डिवाइड बाय 5 करायला अगोदर डिवाइड बाय 5 जर केले तर किती रुपये येतात ते बघा आणि एकदा 4 ने मल्टिप्लिकेशन करायला वरती करा जे काय उत्तर येईल ते पाहू आपण काय झालं ठीक आहे 7 ठीक आहे 1410 इंटू 4 करा ठीक आहे टोटल इतके म्हणजे पहा पहिल्या पार्टनरला किती रुपये मिळणार आहे 5,640 आणि दुसऱ्या पार्टनरला किती मिळणार आहे 4,410 इथे क्रेडिटला घ्या जी अमाऊंट आहे ती 5,640 आणि 1,410 इतके मिळणार आहे त्याचं सेकंड इफेक्ट कुठं होणार सेकंड इफेक्ट कुठं होणार इथे डेबिट साईडला एक इफेक्ट क्रेडिटला झाला ना दुसरा इफेक्ट कुठं होणार डेबिट साईडला करा मग डेबिट साईडला नाव काय लिहिणार टू रिव्हॅल्युएशन अकाउंट इन ब्रॅकेट लॉस का कारण इथं लॉस आला म्हणून लॉस आता पहा किती जी अमाऊंट आहे ती घ्या आनंदच्या कॉलममध्ये आनंदच्या अमाऊंट आणि रोहितच्या कॉलममध्ये रोहितच्या अमाऊंट 5,640 रुपीज and 1,410 ठीक आहे तिसऱ्या कॉलममध्ये डॅश तिसऱ्या कॉलममध्ये काय येणार आहे डॅश येणार ओके आता पहा इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची टॅली करायची एक एकाची टॅली करा अगोदर सगळ्यात सेफ्टी जो पार्टनर आहे 3 मेंबरचा त्याची टॅली करा
नचिकेत नवीन जो पार्टनर आहे त्याची क्रेडिट साईड येते 1,20,000. तीच अमाऊंट इथे घ्या 1,20,000. ठीक आहे. आता वर काहीच अमाऊंट नाही म्हणजे जी अमाऊंट करी ना तीच आपण वर लिहितो 1,20,000. आणि याला काय नाव देतो आपण बॅलन्स फिगरला? बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स कॅरी डाऊन लिहायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता यांची तशी बॅलन्स फिगर आपल्याला काढायची. रोहितची क्रेडिट साईडची टोटल किती येते का 30 ला 30 3 हात झाले ना. ठीक आहे 93,000. ह्याची क्रेडिट साईड टोटल करा 000 7 20,000 2,07,000. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा जी अमाऊंट तिथे क्रेडिट साईडला घेतली तीच अमाऊंट डेबिटला घ्या 2,07,000 आणि इथं 93,000. आणि डिफरन्स किती येतो? डिफरन्स काढा. वेळ झालेला आहे. काढताकडे डिफरन्स पहा 0 ला 0 9 10 0 आपल्याला 1 5 10 0 आपल्याला काढा 9 10 10 0 7 8 93,590. हां पहा इथं जर आपण लिहिले सांगितलं झाला तर एकाला 7 8 9 0 एकाला 6 7 8 8 8 16 6 14 आणि 6 होतं 69,360. याच्यात कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. आता ही अमाऊंट जी बॅलन्स कॅरी डाऊन आली ती अमाऊंट आपण कुठे ट्रान्सफर करतो? बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला मध्ये डेबिट साईडला 1 नंबरला लिहा कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट तिघांची अमाऊंट लिहा. आनंद, रोहित आणि नचिकेत. ठीक आहे. तिघांची अमाऊंट लिहा. नचिकेतची होती 1,20,000. ठीक आहे. आनंद आणि रोहितची किती आली होती? आनंदची आली होती 69,360. 69,360. ठीक आहे. आणि 2 नंबरचा पार्टनर रोहितची किती आली होती बघा 73 प्रश्न होत 73 प्रश्न होत. ठीक आहे. ती ट्रान्सफर केली. आता कॅश अकाउंट टॅली करा. कॅश अकाउंटची डेबिट साईड जास्त येते कधी पण. डेबिट साईडची टोटल टॅली घ्या. किती आहे? 1,20,000 आणि 51,000 किती होतात? 1,71,000 होतात. ठीक आहे. ती टोटल डेबिट साईडला घ्या 1,71,000 आणि 1,71,000 मधून 60,000 जर मायनस केले तर किती राहणार आहे? 1,11,000 म्हणजे गणपतीची वर्गणी 1,11,000. ठीक आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून लिहा. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आता जे बॅलन्स आपल्याला कॅरी डाऊन लिहितो ते कुठेतरी कॅरी फॉरवर्ड करायचं असतं, कुठेतरी आपल्याला ट्रान्सफर करायचं असतं. कुठे करतो आपण ट्रान्सफर? कॅशच्या अमाऊंट ट्रान्सफर करतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला लिहा इथं वर कॅश बॅलन्स म्हणून. कॅश बॅलन्स करून नुसतं कॅश लिहा. किती अमाऊंट आहे त्याची? 1,11,000. ठीक आहे. आता हे फायनल टॅली करायचं असते. आता फायनल टॅली तुम्ही घरी करा. होमवर्क तुमचा उशीर झालेला आहे. ठीक आहे. ही फायनल टॅली बरोबर आली तर सगळा प्रॉब्लेम बरोबर आला असं समजलं जातं. समजला का प्रॉब्लेम सगळ्यांना? का परत सांगायचा? धन्यवाद.